राधाकृष्णन यांच्या पुढे रेड्डी मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का, तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली. मी त्यांना सांगितलं शक्य नाही. का शक्य नाही? ते शक्य नाही, सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाही. दुसरीकडे ठाकरे सेनेनं भाजप उमेदवाराला पाठिंबा देणं दूरच उलट इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डींना पाठिंबा जाहीर करत एनडीएचीच मतं फुटण्याचा इशारा दिला. विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला. मला आश्चर्य वाटतं, जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवली आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील? जो चित्रात दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील, कारण देशातलं वातावरण आहे तसं. खरं तर उपराष्ट्रपती पदासाठी राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार मतदान करत असतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असतं. मात्र सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते पाहूया. एक जागा रिक्त असल्यानं लोकसभेत खासदारांची संख्या 542 आहे. त्यात भाजपचे 240, एनडीएचे 292, तर इंडिया आघाडीचे 234 खासदार आणि इतर पक्षांचे 17 खासदार आहेत. राज्यसभेत 245 पैकी 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित आहेत. त्यांना वगळून एनडीए समर्थक 128 तर इंडिया आघाडीचे 105 खासदार आहेत. विजयासाठी 393 मतांचं बहुमत अपेक्षित आहे. दोन्ही सभागृह मिळून एनडीएकडे 420 तर इंडिया आघाडीकडे 339 मतं आहेत. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएनं व्यंकय्या नायडूंचं नाव घोषित केलंय. तेव्हा प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सगळ्या पक्षांनी त्यांना समर्थन दिलं होतं. आता तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देऊन काँग्रेसनं चंद्राबाबू आणि रेड्डींची तर सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन भाजपनं 22 खासदार असलेल्या स्टॅलिन यांची कोंडी केली. दरम्यान संजय राऊतांनी क्रॉस वोटिंग होणार असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्या संदर्भात काय शक्यता आहे ते पाहूया. चंद्राबाबू नायडूंचे 16 तर वायएसआर रेड्डींचे 4, एमआयएमचा 1 तर जनसेवा पार्टीचे 2 खासदार आहेत. आणि भाजपवर नाराज असलेल्या 13 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास सीपी राधाकृष्णन यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. आकड्यांच्या खेळात सीपी राधाकृष्णन यांचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राधाकृष्णन बाजी मारण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीनं प्रादेशिक अस्मिता आणि वैचारिक मुद्द्यावर मतांची जुळवाजुळव केली तर भाजपसाठी हा विजय आव्हानात्मक असणार हे मात्र निश्चित. भरत मोहोळकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.